नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। रात्रीचे 9 वाजलेत आणि अर्थातच वेळ झालेली आहे न्यूज टॉप 9 ची बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखेर जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा निघालाय, त्या संदर्भातल्या 9 बातम्या आधी पाहूयात। छातीवर गोळ्या झडल्या तरी आता माघार नाही। मुंबई पदयात्रेपूर्वी माध्यमांशी जरांगेंचा संवाद। आजपासूनच आमरण उपोषण करत मुंबईला जाण्याचा विचार, समाजाला विचारून निर्णय घेणार जरांगेंची भूमिका। करतच मुंबईपर्यंत जायचं हे शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं। 26 ला म्हणजे इथूनच सुरू, 26 ला करायचं। सरकार आरक्षणावर सकारात्मक आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। तर फेब्रुवारीत अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा, गावागावात जाऊन कुणबी नोंदी शोधा, कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप युद्धपातळीवर करा, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। तर शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठा बांधवांचं बलिदान डोळ्यासमोर दिसतंय। जरांगे पाटील भाऊक, तर 3 कोटी मराठे मुंबईमध्ये जमवून दाखवण्याचा जरांगेंचा दावा। मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठाच दिसणार तुम्हाला 26 तारखेला। आता जरी कमी दिसले तरी तुम्हाला 26 तारखेला 3 करोडचाही आकडा पार केलेला दिसेल। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्याने ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावेत। मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया। त्यांचा उपवास सोडायला 2 मंत्री गेले होते आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय। सरकार निर्दयी, आरक्षण न मिळाल्यास सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू, वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार, जरांगेंचा इशारा। आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत आणि आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असेल तर मग मात्र यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा। जरांगे पाटील यांना कुणी ट्रॅप केलं हे त्यांनी सांगावं, हसन मुश्रीफांचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक, आठवड्याच्या आत मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करू आणि पुढील निर्णय घेऊ, मुश्रीफांची माहिती। मुख्यमंत्री जरांगेंकडे राजकीय प्यादा म्हणून बघतात, मुख्यमंत्री गृहमंत्री सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, संजय राऊतांचा आरोप। पण राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय प्यादा म्हणून बघतायत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात। 2.5 वर्ष स्वतः झोपा काढल्या, त्यांच्यामुळे आरक्षण रद्द झालं, तुम्ही राजकारण करू नका। भुंकणाऱ्यांना समाज रस्त्यावर येऊन जोडे मारतील, शिरसाठांचा राऊतांवर पलटवार। कारण करू नका म्हणून असे हे भुंकणाऱ्याला समाज सुद्धा त्यांना पाठीशी घालणार नाही। यांनाच एक दिवस असा येईल हे लोक रस्त्यावर यांना जोडे मारतील।